कुठल्याही पेपरमध्ये या टाईपचे प्रश्न येत आहे, कन्सेप्ट शिवाय पर्यायाने समजून घ्यायचं कसं आहे. तर बघा, दोन संख्यांची जी बेरीज आहे ती 40 आहे. तर दोन संख्या म्हटलेल्या आहे, तर पहिली x पकडतो प्लस दुसरी y पकडतो, बेरीज आहे याची 40. त्यानंतर म्हटलं दोन संख्यांची वजाबाकी त्या काय आहे 10 आहे. तर x मायनस y इज इक्वल टू 10 केलं. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, या दोघांना सॉल्व्ह करायचं, समीकरण तयार झालं. तर प्लस y आणि मायनस y निघून जाणार. इथे मिळणार तुम्हाला 2x, 40 आणि 10 ची बेरीज होणार तुमची 50. आता x ला तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे, तर x ची व्हॅल्यू मिळणार 50 मधून 50 ला 2 ने भागलं तर 25 येणार. बस आता x ची म्हणजे पहिली संख्या तुम्हाला मिळाली. आता तुम्हाला दुसरी संख्या काढायची आहे. तर हे पहिलं समीकरण जे आहे x + y = 40 यामध्ये तुम्हाला x ची व्हॅल्यू पुट करायची आहे. जर 25 पुट केले तर 40 मधून 25 गेले तुम्हाला y ची व्हॅल्यू मिळणार जी की येणार 15. इझिली तुम्हाला x आणि y म्हणजे पहिली आणि दुसरी व्हॅल्यू मिळून जाणार. आता तुम्हाला विचारलं त्याचा रेशो, तर 25 भागेला जर तुम्ही 15 केले तर तुम्हाला इझिली रेशो मिळणार. 5 न 5 चा भाग जातो 25 ला, 5 5 25 आणि 15 ला 3 चा 5 3 15 5:3 जे की ऑप्शन नंबर बी आहे. नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब. धन्यवाद.